जोपर्यंत अध्यात्म परमार्थातील संत वाङ्मयातील वचन आपल्या जीवनात आचरणात येत नाही, तोपर्यंत त्या वचनांना काही एक अर्थ उरत नाही. शब्दाला मुळात काही जीवन नसतं. शब्द हे मृत आहेत. आपण प्रकट स्वरूपानं ते जगणं, तेव्हा ते मृत असलेले शब्द जिवंत होतात. प्रत्येक घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, प्रत्येक घरामध्ये गाथा आहे, प्रत्येक घरामध्ये धर्मग्रंथ आहे. पण नुसते घरामध्ये ग्रंथ ठेवून का आपलं जीवन कल्याण होणार आहे? त्या ग्रंथातले विचार जोपर्यंत आपल्या माथ्यात येत नाही आणि माथ्यातले जोपर्यंत आपल्या आचरणात येत नाही, तोपर्यंत ते विचार नसून येतात. हे जे उपक्रम चाललेले आहेत शेकडो वर्षापासून हरिनाम सप्ताहाचे, याची कारण काय आहे? की संत वाङ्मय आमच्या समोर प्रकट व्हावं. वेगवेगळ्या महानुभावांकडून, तत्वचिंतकांकडून, अभ्यासकांना आम्ही बोलावून प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून ते गुह्य किंवा त्या गोष्टी आम्हाला समजाव्या. श्रवणाच्या द्वारे, भगवंताच्या कथा गुणांच्या द्वारे ते तत्वज्ञान आम्हाला समजावं आणि ते प्रत्यक्ष आमच्या जीवन व्यवहारात यावं. हाच एकमेव उद्दिष्ट आहे. त्या उद्दिष्टाला जर बाधा आली तर मात्र काही अर्थ नाहीये. मी सांगायला हे लागलोय की हे गीता तत्व आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हटलेले, चकोर तलगे, चकोराची पिलं जशी हळुवारपणाने ते प्राशन करतात, तसं आपण हळुवारपणानं थोडं थोडं हे भगवत चिंतन, हे ज्ञानेश्वरीचं दिव्य तत्वज्ञान आपण रोज थोडं थोडं अभ्यासावं, आपल्या जीवन व्यवहारामध्ये ते आणावं. याच्याकरता हा सगळा उपक्रम आहे.